नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे की आपल्या घरातील उपकरण सेफ्टीसाठी जे खराब न होण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातील उपकरणे खराब न होण्यासाठी आपण काय करू शकतो। तर पोलवरून येणारी आपली मेन वायर असते ते आपल्या अगोदर मीटर जे असतं त्याला इनकमिंगला येते। नंतर मीटरच्या आउटपुटला आपल्याला डीपी स्विच, बहुतांश लोकांनी हा डीपी स्विच लावलेला असतो, पण तो इतका सेफ्टी नाही आहे जितका एमसीबी आणि आरसीसीबी जो सेफ्टी कव्हर करतो तो डीपी स्विच नाही करत। तर आपण आज एमसीबी आणि आरसीसीबी याची कनेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्ही नक्की घरामध्ये यूज करा, कारण की आपल्या घरामध्ये जे इक्विपमेंट असतात महागडे ते लाईन कमी जास्त आल्याने खराब होतात व जळतात। ते आरसीसीबी लावल्याने हे घटना आपल्यासोबत घडत नाही, कारण की आरसीबी हा जशी पॉवर कमी जास्त होते लगेच स्ट्रिप मारते। हा सगळ्यात सेफ आरसीबी आहे। हा आपण हे बघा मित्रांनो, आता जे आपल्या पोलवरून जे दोन वायरी येतात न्यूट्रल आणि फेज, हे मीटरच्या इनलेटला आपण अगोदर लावून घेऊ। आता मीटरच्या इनलेट आउटलेटच्या ज्या दोन वायरी निघतात त्या जातात एमसीबीच्या इनलेटला, आणि एमसीबीच्या ज्या आउटलेटच्या दोन वायरी आहेत न्यूट्रल आणि फेज हे जातात आरसीसीच्या इनकमिंगला। नंतर आरसीसीबीच्या आउटलेटहून डायरेक्ट आपल्या घरामध्ये ही पॉवर जाते। अशा प्रकारे हे कनेक्शन आहेत मित्रांनो। नक्की कळालंच असेल आता डीपी स्विच आणि आरसीबी आणि एमसीबी यामध्ये आपल्यासाठी काय फायद्याचे आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळलं असेल आणि कनेक्शन पण तुमच्या लक्षात आले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा।